नमस्कार. बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत काही मृत्यू असे असतात जे वर्षानुवर्षे गूढ बनून राहतात, तर काही इतके क्रूर असतात की ऐकूनच अंगावर काटा येतो. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत काम केलेल्या एका ग्लॅमरस अभिनेत्रीची अशीच एक हृदयद्रावक कहाणी आजही अनेकांच्या स्मरणात आहे. मित्रांनो, ती अभिनेत्री म्हणजेच लैला खान. 1978मध्ये जन्मलेल्या रेश्मा पटेलने लैला खान या नावाने सिनेसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं होतं. 2008मध्ये तिने राजेश खन्ना यांच्यासोबत वफा ए डेडली लव्ह स्टोरी या चित्रपटात काम केले. 2011मध्ये लैला खान आपल्या आईसोबत आणि संपूर्ण कुटुंबासह सुट्टी साजरी करण्यासाठी इगतपुरी येथील आपल्या फार्म हाऊसवर गेली होती. पण तिथून अचानक हे संपूर्ण कुटुंब बेपत्ता झालं. लैला एका मोठ्या चित्रपटाचं शूटिंग अर्ध्यावर सोडून गेली होती. त्यामुळे संशय अधिकच बळावला. लैलाची आई सेलिना हिचे तिसरेपती इक्बाल टाक यांनी पोलिसांजवळ कबूल केले की त्याने केवळ लैलाची आई सेलिनाच नाही तर लैला आणि कुटुंबातील इतर सदस्यांचीही निर्घृणपणे हत्या केली. त्याचं कारण म्हणजे पैसा आणि प्रॉपर्टी. सेलिनाने आपली संपूर्ण मालमत्ता तिचा दुसरा पती आसिफ याच्या नावावर केली होती, ज्याचा इक्बालला प्रचंड त्रास होता. रागाच्या भरात त्याने आधी सेलिनाला संपवलं आणि नंतर या हत्येचे साक्षीदार उरू नयेत म्हणून लैलासह घरातील 5 निष्पाप जणांचा बळी घेतला आणि हत्येनंतर इक्बालने त्यांचे संपूर्ण मृतदेह त्याच फार्म हाऊसमध्ये गाडून टाकले. जेव्हा पोलीस तिथे पोहोचले तेव्हा त्यांना हा नरसंहार प्रकरण पाहून त्यांचेही डोकं चक्रावलं. हा प्रकरण इतका भीषण होता की न्यायालयाने ते दुर्मिळ श्रेणीत टाकले. या घटनेने संपूर्ण बॉलिवूड विश्व हादरलं.